नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण. मित्रांनो, आजपर्यंत मी कधीच काही तुम्हाला मागितलं नाही, पण खऱ्या अर्थाने आज मागायची वेळ आली. मला पैसा अडका ते काहीच मी तुम्हाला मागणार नाही. मला फक्त पाहिजे तुमचं प्रेम. 15 मेला म्हणजे काल आपला सिनेमा प्रचंड ताकदीने महाराष्ट्रात पिक्चर बॉयचा रिलीज झाला आणि तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा ऋणी आहे. पण त्याचबरोबर उद्या आहे रविवार. आपण सर्वांनी, ज्यांनी कुणी सिनेमा अजून पाहिला नसेल तर तुम्ही सर्वांनी नक्की जाऊन पाहायचं आहे आणि आम्हाला सांगायचं आहे पिक्चर बॉयज हा सिनेमा कसा वाटतोय. बरोबर ना मम्मी? हा पिक्चर बॉयज हा सिनेमा माझ्या मुलाचा आहे. तुम्ही नक्कीच बघा. आपल्या मराठी माणसांचा आहे, मराठी कलाकारांचा आहे. तर तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघा. आणि मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं हे त्याच्यावर आधारित आहे. तुम्ही तो सिनेमा नक्कीच बघा. तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही थिएटर पर्यंत तर जा. आपला मराठी सिनेमा का उचलत नाही? तुम्ही जा थिएटर पर्यंत, ही माझी विनंती आहे. बरोबर आहे. आता आमच्या मम्मीने सांगितलं की मराठी सिनेमे का चलत नाही, यापेक्षा मराठी सिनेमांना आपण प्रतिसाद कसा देतोय ह्याच्यावरती डिपेंड ठरतं. मला एक जणांनी कमेंट केली की भाऊ युट्यूबला कधी येणार आहे. दादा, पण थिएटरला जाऊन पहा ना, मग युट्यूबला आल्यावरती पहा. कसं आहे, बाहेरचे सिनेमे आल्याच्या नंतर आपण प्रतिसाद देतो, पण आपल्या सिनेमांना का नाही देत? युट्यूबला तसा कसा येईन? अशी टिंगल मस्करी करू नका. खूप कष्ट आहे हो त्याला, खूप मेहनत करावं लागते. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले. खूप मेहनत करावं लागते त्याला. जेवढीच शेतकऱ्याला मेहनत करावं लागते ना, तेवढीच डायरेक्टरला मेहनत करावं लागते. आणि सगळ्यात महत्वाचं दादांनो, एक विनंती करतो, आम्ही कलाकार जरी कॅमेरे मागे दिसत असलो ना तरी आमच्या मागे हजारो जण काम करत असतात. आमचे रवी पंडित सर, कधी त्यांनी सिनेमा बघितला नाही, त्यांनी त्यांच्या मुलीच्या स्वप्नांसाठी रवी सरांनी पहिला सिनेमा बनवला. म्हणजे सिनेमातला स माहीत नसताना त्या बापांनी एवढं धाडस केलंय की मुलीचं स्वप्न साकार करण्यासाठी. मग मला सांगा, त्या सिनेमात नक्कीच काहीतरी असेल ना. आपला बाप जर एका मुलीच्या स्वप्नासाठी लढतोय तर तुम्ही सुद्धा साथ देणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमचा सिनेमा प्रदर्शित झालेलाच आहे, पण अजून एक सांगतो, तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती रील बनवा. सुंदरमावशी सॉंग असेल, वेड असेल, या सॉंगवरती रील बनवा. त्या मला कॉलिब्रेशन करा, मी तुमच्या ऍक्सेप्ट करतो. आणखीन एक गोष्ट सांगतोय, थिएटरला गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ज्या मुवमेंट वाटतील त्या शेअर करा. चुकीच्या वाटल्या तर चुकीच्या सांगा, बरोबर वाटल्या तर बरोबर करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक सांगतोय, तुम्ही रील मला कॉलिब्रेशन करा, मी प्रत्येकाच्या रील ऍक्सेप्ट करील, पण तुम्ही थिएटरला जा, आमच्या सिनेमाला प्रेम द्या. धन्यवाद. पिक्चर बॉयज ने इतिहास केला पाहिजे. मराठी पाऊल पडते पुढे. आता लढा आमचा नाही तर तुमचा आहे, मराठी प्रेक्षकांचा आहे. कारण आज एवढा वाद होतोय ना, मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीत का? आपली मराठी माणसं थिएटरला जात नाहीत. नगरकरांनो, आपल्या नगरमध्ये सुद्धा लागलाय, तर उद्या सर्वांनी हाऊसफुलचे बोर्ड लागले पाहिजे, हे तुम्हाला सर्वांना आव्हान करतो. माझ्यासाठी नव्हे तर माझ्या बरोबर काम करणाऱ्या कलाकारांसाठी, माझ्या मागं काम करणाऱ्या त्या डिरेक्टरसाठी, प्रोड्युसरसाठी, सर्व कलाकारांसाठी एकदा मराठी माणसाचा सिनेमा पहा. तुम्ही सिनेमा पाहिल्याच्या नंतर म्हणताल खरंच कॉमेडीचा ओव्हरडोस आहे. कॉमेडीच्या माध्यमातून खरं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही सिनेमा पाहताल या अपेक्षा व्यक्त करतो. मीन्स रील बनवा, मी ऍक्सेप्ट करतो. प्रेक्षकच कलाकारांसाठी देव आहे. बरोबर. आणि भक्तांनी जर मागितली एखादी गोष्ट तर देव देतच असतो. त्यामुळे तुम्ही देव आहेत, आम्ही भक्त आहेत.